मंडळी, मी प्रिया तुमचं माझ्या चॅनेलवर खूप खूप स्वागत करत आहे. आणि खरं तर हे वाक्य मी खूप दिवसांनी बोलते आहे, कारण गेली 8 दिवस मला वाटतं मी काहीच शूट केलेलं नाही आहे आठवड्याभर. कारण असं झालं होतं की लास्ट ब्लॉगमध्ये मी म्हटलं होतं, ते मी बघितलं असेल माझा ब्लॉग, तर तुम्हाला माहिती असेल की लग्न होतं घरामध्ये, तर लग्नासाठी आम्हाला जायचं होतं. लग्न वगैरे आता झालेलं आहे सगळं. आम्ही 5 दिवस तिकडे होतो लग्नासाठी. आणि तिथून आल्यानंतर असं झालं होतं की एकतर आहे ना, त्या पिरियडमध्ये बॅक टू बॅक फंक्शन असल्यामुळे ना झोप झाली नव्हती व्यवस्थित. त्यामुळे घरी इथे आल्यानंतर असं होत होतं की ते सतत झोपच येत होती. आणि 2-3 दिवसानंतर असं झालं की बनू खूप आजारी पडला होता, कारण त्याला वॉमिटिंग आणि नंतर लूज मोशन वगैरे पण स्टार्ट झाले होते. आणि माहिती की लहान मूल घरात आजारी असलं की कसं प्रॉब्लेम होतं. आणि त्यात नंतर प्रिशासुद्धा आजारी होती. प्रिशालासुद्धा लूज मोशन होत होते. दोघंही आजारी असल्यामुळे ना मला काहीच सुचत नव्हतं की. आणि म्हणूचं तर असं होत होतं ना की त्याच्या म्हणजे पोटात काहीच राहत नव्हतं. जर काही खाल्लं की लगेच त्याला वॉमिट होत होती. आणि म्हणजे ते कपडे चेंज करून, त्याचे दोघांचेही आमचे कपडे चेंज करून आणि लादीपासूनच मी वैतागले होते इतके की खूप म्हणजे म्हणतात ना ते की खूप असं हेक्टिक होत होतं सगळं त्या गोष्टी. आणि त्यामुळे मी काहीच शूट केलं नाही. आणि मला स्वतःलासुद्धा असं फिवरिश वाटत होतं. म्हणजे आम्ही सगळेच आजारी होतो, इवन सागरही. आणि मला म्हणतात ना ते आपला की कणकण येते आणि त्यामुळे अंग वगैरे खूप दुखतं वगैरे, तसं खूप होत होतं. त्यामुळे मग मी थोडंसं रेस्टच घेतलं. मी मधल्या पिरियडमध्ये काहीच पोस्ट सुद्धा केलेलं नाही. लग्नाचे व्हिडिओसुद्धा मी अजून पोस्ट केलेले नाही आहेत. एडिट पण नाही केलेलं आहे, कारण म्हटलं नाही की तो जरासा बरा झाल्यानंतर आपण हे करूया, गोष्टींना कामांना सुरुवात करूया आपण. तर आता तो आहे बरा, म्हणजे वॉमिटिंग वगैरे थांबलं त्याचं, पण लूज मोशन अजून इतकं काही थांबलेले नाही आहेत. सो बघू आता. पण आज म्हटलं की चला आपण शूट करायला घेऊया, कारण आज प्रिशाचा ॲन्युअल डेसुद्धा आहे आणि त्यासाठी आम्हाला जायचं आहे. तर आता त्याचीच तयारी चालू आहे. आणि आज पावभाजीचा बेत आहे. तर पावभाजी बनवायला घेतली आहे मी. कारण असं आहे की दुपारचं आहे तिचा शो. आणि त्यामुळे मग अगदी जेवणाच्या टायमिंगमध्येच आहे. त्यामुळे म्हटलं हेवीच काहीतरी खाऊन निघालो तर मग नाश्तासुद्धा होईल आणि जेवणासुद्धा टेन्शन नाही राहणार. कारण मग संध्याकाळपर्यंत ती 5 वाजता त्यांचं 5-6पर्यंत त्यांचं सगळं वाइंडअप होईल. आणि तोपर्यंत मग थोडंसं टेन्शन नाही राहणार, म्हणून मग आता पावभाजीचा बेत केलेला आहे. आणि बघू आता येऊन की काय काय त्यांचे ॲन्युअल डेला पण मज्जा करतात ते लोक, ते आपण बघूया. मी तुम्हाला शेअर करेनच. चलो स्टे ट्यून. तुला काय करायचं आहे आज? नेमकं आम्हाला जायचं आहे. तर आज नेमका आमच्याकडे पाण्याचा आणि लाईटचा सगळा गोंधळ आहे, कारण ॲक्च्युली लाईटचा इश्यू झाला होता. त्यामुळे रात्रीपासून लाईटचा इश्यू आहे आणि म्हणून सकाळी पाणीसुद्धा घालत होतो आमच्याकडे. आत्ता जस्ट लाईट आली आहे, त्याचं मी मेकअप करायला घेतला आहे. पण पाणी अजून काही आलेलं नाही आहे, पण आमचं बाकीचं सगळं आवरून झालेलं आहे. आता बघू. आता मला निघायचं आहे 1 वाजता. तर मी आता तिचा मेकअप करायला घेतला आहे आणि आता ती रेडी झाल्यानंतर मग मी तुम्हाला दाखवते पूर्ण, कारण आता खूप घाई आहे. 12:15 वाजलेत. 1 वाजता आम्हाला निघायचं आहे सगळ्यांची तयारी करून. त्यामुळे तिला मी रेडी करते आणि मग दाखवते मी तिला कसं रेडी केलं. सो स्टे ट्यून. आणि बघा, प्रिशा अशी रेडी झालेली आहे. हाय कर. हाय. तुझा आउटफिट दाखव ना, ड्रेस दाखव मागून. आणि तुझं सॉन्ग कोणतं आहे? किंग्स अँड विंग्स आणि रिव्हॉल्विंग चिल्ड्रन. आणि मागची हेअरस्टाईल दाखव. हे असं आम्हाला त्यांना करायला सांगितलं होतं, त्यांच्याकडूनच मेकअपचे
गाईडलाईन्स आले होते की असंच करायचं आहे म्हणून, आणि हे हेअरस्टाईल अशी करायला सांगितले होते. चलो रेडी. हां. आणि बनू कशा रेडी झालाय? तू पण डान्स करणार आहे दीदीच्या ह्याच्यामध्ये स्कूलमध्ये? नाही, तुला कसे घेणार? तू नेक्स्ट इयर करणार ना, तू नेक्स्ट इयर जाणार आहे ना स्कूलमध्ये? हां जाणार आहे. चलो आपण कुठे चाललोय? खाली नाही, दीदीच्या ॲन्युअल डेला डान्स करायला. ये चलो बाय. आणि आम्ही तिथे पोचलो होतो, आणि मी जरा लवकरच गेले होते 10-15 मिनटं, त्यामुळे इतकी काही गर्दी नव्हती. आणि हा एंट्रन्स होता. आणि नेहमी त्यांच्याकडे ना दरवर्षी असं काहीतरी थीम असते, काहीतरी कन्सेप्ट घेऊनच ते ॲन्युअल डे त्यांचा सेलिब्रेट करतात. जा तुझा तुझा एकटा जा. मी बघतोय तो तुझा. मी नको तुझा एकटा. मला नाही घेणार डान्स करायला, लहान मुलं करतात. तुझा तू नेक्स्ट इयर करायचं. नेक्स्ट इयर तू बाजूला होतं ना. आणि असे बरेच तिथे परफॉर्मन्स चालू होते. सगळेच काही मी आता दाखवू शकत नाही, पण यावर्षीची त्यांच्याकडे जंगल थीम होती. त्या कन्सेप्टशी रिलेटेडच असे त्यांचे स्किट वगैरे होते. आणि ज्याची जी ॲक्टिव्हिटी असते, म्हणजे जसं की म्युझिक, स्पीच अँड ड्रामा आणि डान्स, तो त्या ॲक्टिव्हिटीमध्येच पार्टिसिपेट करत असतो. दुसरी ॲक्टिव्हिटी आपण नाही घेऊ शकत. म्हणजे जो म्युझिकमध्ये आहे तो सॉन्ग बोलायला असतो, आणि डान्समध्ये आहे ते डान्स करायला असतात. गेली 3 वर्ष प्रिशाची एक्स्ट्रा ॲक्टिव्हिटी म्युझिक होती, त्यामुळे ती सॉन्ग बोलायला होती, पण तिला ते नको होतं. म्हणून यावर्षी मी तिची ॲक्टिव्हिटी चेंज करून घेतली होतं. तिला डान्समध्ये इंटरेस्ट आहे, त्यामुळे मी डान्स करून घेतलं होतं. त्यामुळे यावर्षी ती डान्स परफॉर्मन्समध्ये होती. हा त्यांचा पहिला परफॉर्मन्स होता. आणि यावर्षी प्रिशा डान्समध्ये असल्यामुळे तुम्ही तिच्या चेहऱ्यावरची खुशी बघू शकता की किती मनापासून ती परफॉर्मन्स करते. आणि बनूचं बघा इथे काय चाललं होतं. अगदी चेअरच्या आतमध्ये घुसून त्याचं काहीतरी चालू होतं. इव्हेंट चालू झाल्यापासून ते संपेपर्यंत अशीच त्याची मस्ती चालूच होती. आणि आमच्या शेजारी ही एक मुलगी बसली होती ना, ती प्रत्येक डान्स परफॉर्मन्सला अशी उठून ते लोक जसे स्टेप्स करतायत ना तशी ती करत होती. इतकी एनर्जेटिक होती ना ती की प्रत्येक डान्सला उठून आहे ना असं परफॉर्म करत होती ती. मला तर खूप भारी वाटत होतं आणि खूप मस्त वाटतं अशी मुलं एन्जॉय करतात ते बघा. आणि ती तिच्याच दुनियेमध्ये होती. आजूबाजूची तिला बिलकुल फिकर नव्हती की कोण आपल्याला बघतंय कोण नाही. आणि खरंच मुलांनी असंच असलं पाहिजेत, अगदी बिंदास असलं पाहिजेत आणि एन्जॉय केलं पाहिजेत.
आणि हा प्रिशाचा सेकंड डान्स परफॉर्मन्स होता. आणि ही जी मुलं आहेत ती सगळी तिची क्लासमेटच आहेत, कारण यावर्षी बऱ्याच मुलांनी आहे ना ॲक्टिव्हिटी चेंज करून घेतली होती. बऱ्याच जणांनी डान्स आणि AI वगैरे घेतलं होतं, त्यामुळे ही सगळीच मुलं डान्समध्ये होती. आणि त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये बघा ना एक वेगळीच एनर्जी आहे, कारण डान्स करायला कोणाला नाही आवडत, सगळ्यांनाच आवडतं. त्यामुळे सगळेजण छान परफॉर्म करत आहेत. आणि तुम्हाला जर विथ सॉन्ग हे परफॉर्मन्स बघायचं असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा, तर मी नक्की मग शॉर्ट्समध्ये वगैरे हे व्हिडिओज अपलोड करेन जर मला ते सॉन्ग मिळाले तर. आणि तिच्या स्कूलची एक गोष्ट मला खूप आवडते की ईच अँड एव्हरी स्टुडंट या ॲन्युअल डेमध्ये परफॉर्म करत असतो. असं होत नाही की ज्याला चांगलं येतं आहे त्यालाच फक्त घेतात वगैरे, असं काही नसतं की प्रत्येक स्टुडंटने कंपल्सरी यामध्ये पार्टिसिपेट केलंच पाहिजे असं त्यांचं हे असतं. त्यामुळे ही गोष्ट खूप छान वाटते की म्हणजे कुठलीही मुलं नाराज होत नाहीत, सगळ्यांना इक्वल चान्स मिळतो. आणि आता त्यांचा इव्हेंटचा एंड झाला होता, त्यामुळे सगळी मुलं आता इथे एकत्र येऊन परफॉर्म करतात. आणि असं तिथे गेल्यानंतर आपल्यालासुद्धा आपले शाळेचे जुने दिवस आठवतात. कोणाकोणाला असं होतं की मुलांच्या फंक्शनला गेल्यानंतर आपले जुने दिवसही आठवतात, मला कमेंट करून नक्की सांगा. आणि ही प्रिशाची क्लासमेट आहे आणि ती आमची नेबरसुद्धा आहे, अगदीच आमच्या बाजूलाच राहते. आम्ही ॲन्युअल डे अटेंड करून घरी आलो तेव्हा पुन्हा लाईट गेली होती. ती डिरेक्टली दुसऱ्या दिवशीच आली, त्यामुळे मला नंतर काही शूट करता नाही आले. हे शूट दुसऱ्या दिवशीचं आहे. दुसऱ्या दिवशी मार्गशीर्ष गुरुवार आणि दत्त जयंती असा अगदी योग जुळून आला होता, त्यामुळे म्हटलं की चला आपण मंदिरात जाऊन येऊया. हे मंदिर खरं तर तुळजाभवानीचं आहे, कारण दत्त मंदिर आमच्या इथून जरासं लांब आहे, त्यामुळे मुलांना घेऊन आम्हाला शक्य नव्हतं तिकडे जाणं. आणि दत्त जयंती असल्यामुळे गर्दीसुद्धा असणार. आणि या मंदिरातसुद्धा जयंतीनिमित्त कार्यक्रम होता. म्हटलं चला इथे तरी आपण जाऊन येऊया, म्हणून मी आणि माझी मैत्रीण इकडे मंदिरात आलो होतो. आणि तिथे गेल्यानंतर आम्हाला नेमकीच आरतीसुद्धा मिळाली. हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे शिवराम वसंत सुर्वे, आई तुळजाभवानी दिनदर्शिका 2026 व जाहिरात स्क्रीनचा इकडे बघ, इकडे बघ, इकडे नीट नीट कर बाबू, नीट कर. दत्त जयंती असल्यामुळे इथे भंडारासुद्धा होता, त्यामुळे आम्हीसुद्धा त्या महाप्रसादाचा लाभ घेतला. आणि इथे बघू शकता तुम्ही की किती गर्दी आहे. नवरात्रीमध्ये सुद्धा या मंदिरामध्ये 9 दिवस असे कार्यक्रम असतात वेगवेगळे, तेव्हासुद्धा अशी खूप गर्दी असते. आणि इथे मुलांचं बघा ब्लॉगमध्ये दिसण्यासाठी कसे अथक प्रयत्न चालू आहेत त्यांचे. एकमेकांना अगदी उचलून घेऊन दाखवत आहेत की मम्मा आम्हालासुद्धा दाखव, काकी आम्हालासुद्धा दाखव म्हणून असं. आणि त्यानंतर आम्ही गेलो होतो इथे मंदिराच्याच बाजूला देवीच्या साड्यांचा लिलाव होतो. ज्या साड्या माहिती असेल तुम्हाला की देवीच्या अंगावरती घातलेल्या असतात किंवा देवीला आलेल्या असतात, त्या साड्यांचा लिलाव असतो. त्या साड्या इथे दिसतात तुम्हाला सगळ्या. आणि माझ्या मैत्रिणीलासुद्धा साडी घ्यायची होती म्हणून आम्ही बघायला गेलो होतो तिकडे. आणि त्यातल्या ह्या 2 साड्या आम्ही घेतल्या होत्या. तिच्या गावची यात्रा आहे आता,
त्यानिमित्ताने ती गावी जाणार होती. मग तिच्या आज्जे सासूंसाठी म्हणून तिने या साड्या घेतल्या होत्या. शेवटी या 2 साड्या आम्ही फायनल केल्या आणि त्यानंतर आम्ही मुलांना गार्डनमध्ये घेऊन आलो होतो खेळण्यासाठी. आणि बनूला असं स्लाईडवरून खेळण्यात इतकं प्रो झालेलं बघून ना मला खूप आनंद होत होता. कारण बरेच दिवस झालं मी त्याला गार्डनमध्ये घेऊन आले नव्हते. सागरच त्याला घेऊन येतो आणि मी खूप दिवसांनी म्हणजे मी जेव्हा त्याला घेऊन येत होते ना तेव्हा त्याला स्वतः असं खेळता येत नव्हतं. आणि आता तो हळूहळू असं मोठा होतो आहे आणि सगळं स्वतः गोष्टी करतो आहे. हे बघून मला खूप बरं वाटत होतं आणि कुठल्याही आईला असा आनंद होत असेल. खरं तर ही खूप छोटी गोष्ट आहे, पण एक माइलस्टोन तो अचीव करतो आहे, यात मला खरंच खूप आनंद होतो आहे. हॅलो. चला आता तर मुलांना गार्डनमध्ये वगैरे घेऊन आता त्यांना थोडंसं खेळायला वगैरे तिकडे सोडलं होतं आणि आता फायनली घरी आलो आहोत. आणि लाईटसुद्धा आलेली आहे, कारण मगाशी निघतानाच आम्ही लाईट आली होती, पुन्हा गेली, पुन्हा आली. मग म्हटलं तर ती कंटिन्युअस राहते की नाही माहिती नाही, पण आता घरी आल्यानंतर बघते तर लाईट आहे. आणि परवाच्या दिवशीपासून लाईटचा आणि पाण्याचा अगदी प्रॉब्लेम झाला आहे सगळा. तुम्ही आधी ब्लॉगमध्ये बघितलं असेल की मी म्हटलं काल निघताना पण नुकतीच लाईट आली होती, आम्ही जेव्हा तयारी करत होतो त्यावेळी. आणि त्याच्यानंतर मग आम्ही यायच्या आधीच लाईट गेली होती. प्रिशाचं फंक्शन वगैरे आम्ही सगळं करून आलो आणि तेव्हा बघितलं तर बिल्डिंगमध्ये लाईट नव्हती. आणि तेव्हापासून जी लाईट गेली होती ती आत्ता मगाशी लाईट आलेली आहे. त्यावेळीपासून ना पाणी आहे ना लाईट आहे. म्हणजे रात्रभरसुद्धा असंच आम्ही अंधारातच म्हणजे बिना फॅनचे वगैरे झोपलो होतो. माझी मैत्रीण इथे बाजूला राहते, जी आता तुम्ही बघितली व्हिडिओमध्ये, ती तिच्याकडे प्रिशा राहायला गेली होती. ती स्कूल वगैरे आज तिने तिच्याकडूनच अटेंड केलं. सकाळी ती तिच्या घरातूनच स्कूलसाठी वगैरे गेली, कारण पाणीच नव्हतं इकडे ह्याच्यामध्ये आंघोळीसाठी वगैरे. सकाळी आलं होतं पाणी, थोड्या वेळासाठी सोडत होते, पण असं पूर्ण कंटिन्युअस नव्हतं पाणी. आणि ती म्हणत होती तुम्हीसुद्धा या म्हणून तिकडे वगैरे, पण म्हटलं की नको, घरी पण सगळं पाणी नसल्यामुळे ना भांडी वगैरे ती तशीच राहिली होती. म्हटलं की पाणी आले की सकाळी पुन्हा पहिले आवरून घेईन सगळं आणि मग बघू. म्हटलं प्रिशाला फक्त तिथून स्कूलमध्ये पाठव, बाकी काही नाही. आणि आता फायनली आलेली आहे लाईट. खूप प्रॉब्लेम झालं होतं, खूप मेजर इश्यू होता, त्यामुळे इतका वेळ लागला या सगळ्या गोष्टींसाठी. जवळजवळ काल म्हणजे 24 तासाच्या वर झाले असतील. आणि हा प्रॉब्लेम परवाच्या रात्रीपासून चालू आहे पाण्याचं, की पाणी थोडा वेळ असतं नसतं, मग मध्येच घालवतं. कारण लाईट नसल्यामुळे त्यांना पाणी वरती चढवता येत नाही टाकीमध्ये, आणि त्यामुळे मग पाणी जास्त नसल्यामुळे मग थोडा वेळ सोडायला लागतं. काल तर बिलकुलच नव्हतं. बघू आता किती दिवस, आता किती वेळ राहते हे सगळं पाणी. आता तर म्हटलं वॉचमॅन की लाईट नाही जाणार आहे पुन्हा, आणि पाण्याचं पण आता इश्यू होणार नाही आहे. बघू. तर हा व्लॉग मी इथेच एंड करते. आणि लग्नाचं मे बी हा व्लॉग मी आधी टाकेन, आणि लग्नाचे व्लॉग आता मी एडिट करते आहे, मग ते थोडे नंतर टाकेन मी. हा व्लॉग आधी टाकेन, कारण काय ना काहीतरी प्रॉब्लेम येतच आहे. आता लिटरली कालपासून आहे ना, फोन पण चार्ज करायला मी तिच्याकडे देत होते. म्हणजे कालही मी फोन तिच्याकडून चार्ज करून घेतला फ्रेंडकडून माझ्या. आजही सकाळी मी तिच्याकडे पाठवलं होतं फोन चार्ज करायला. त्यामुळे मग तो एडिट वगैरे करणं पण जमत नाही आहे, कारण फोनमध्ये थोडंसं चार्जिंग पण असलं पाहिजे, कारण ॲटलिस्ट कॉल वगैरे तरी करायला. तर बघू, आता प्रॉब्लेम सॉल्व झाला आहे तर मी आता हे करेन. मी हा व्हिडिओ पहिला पोस्ट करेन आणि मग लग्नाचे व्हिडिओ हळूहळू काही शॉर्ट्स वगैरे पण पोस्ट करेन. तर नक्की बघा तुम्ही पुढे. आणि हो, चॅनलला जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, कारण पुढे व्हिडिओज छान येत राहणार आहेत. आणि असंच सपोर्ट करत राहा. जे लोक आत्तापर्यंत सबस्क्राईब केलेलं आहे, जे सपोर्ट करत आहेत, छान कमेंट करत आहेत, त्यांचं खरंच मनापासून आभार. तुमच्यामुळे सगळ्या गोष्टी शक्य होत आहेत आणि नवीन ब्लॉग्स बनवायला असं एनर्जी मिळते आहे, की हळूहळू का असेना सबस्क्रायबर वाढत आहेत. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा.
तर भेटूया पुन्हा एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत मजेत राहा, हेल्दी राहा आणि स्वतःची काळजी घेत राहा. जय महाराष्ट्र.